दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. ताजी राजकीय घडामोड अशी आहे, की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रचार मोठ्या प्रमाणात केला जातोय. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा राखण्याकरता, ही जागा जिंकण्याकरता म्हणून वरिष्ठ पातळीवरनं सुद्धा खूप मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्याचं कारण म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर असलेलं धैर्यशील मोहिते पाटील यांचं आव्हान. आणि मोहिते पाटील हे 2009 पासून या मतदारसंघामध्ये रुळलेले आहेत आणि त्यांना आता आव्हान आहे, त्यांचं आव्हान हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आहे. याकरता म्हणून साखर पेरणी करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. करमाळा तालुक्यातील बागल यांच्या मकाई कारखान्याला 42 कोटी रुपयांचं कर्ज लय. मागील बिल, त्यांचं ऊस बिल शेतकऱ्यांचं थकल्यामुळे अनेक आंदोलनं झाली होती आणि या कारखान्याला मदत व्हावी, तसेच तिथल्या एका उपसा सिंचन योजनेकरता म्हणून रश्मी बागल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपचं प्रदेश उपाध्यक्षपद महिला याचं देण्यात आलेलं आहे. आणि आता नुकतीच कारखान्याला 42 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलं. त्यापैकी 28 कोटी रुपये हे तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मकाई कारखान्याचा प्रश्न भाजपनं मार्गी लावला आणि यानंतर आता विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जी कारवाई राज्य सहकारी बँकेने केली होती, जप्तीची कारवाई 2021 पासून सुरू असलेली ही कारवाई होती. आणि अभिजित पाटील जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू केला होता धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्याकरता म्हणून सोलापूर आणि माढा मतदारसंघात. मात्र त्यांच्यावर बँकेची कारवाई सुरू होताच त्यांनी कारखाना वाचवण्याकरता म्हणून भाजपच्या जवळ जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते यांना आपला पाठिंबा जाहीर केला. 2 मतदारसंघामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत आणि माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघावर पाटील यांचं तिथं वर्चस्व आहे, त्यांचे सभासद मोठ्या संख्येने आहेत. दरम्यान आता त्यांच्या कारखान्यावर जी कारवाई करण्यात आली होती राज्य बँकेने, आता ती सील तिथलं काढलेलं आहे. म्हणजे त्यांची जप्तीची कारवाई सुरू होती, त्यांची 3 साखरेची गोडाऊन जप्त करण्यात आली होती, त्याचं सील आता काढून टाकण्यात आलं आहे. कालच अभिजित पाटील यांनी राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या म्हणजे रणधुमाळीमध्ये भारतीय जनता पक्ष हा छोट्या छोट्या गोष्टींकडे पण खूप लक्ष देतोय. इथं प्रत्येक मताची बेरीज करण्याचा प्रयत्न, याकरताची साखर पेरणी आणि साखर कारखानदारांना मदत करून माढा लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची त्यांची तयारी आहे. मकाई कारखान्याच्या मदतीपाठोपाठ आता त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं सुद्धा जी जप्तीची कारवाई आहे ती रोखलेली दिसते आहे. आणि 2 दिवसापूर्वी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रात्री कारखान्यावर जाऊन अभिजित पाटील यांची भेट घेतली होती आणि पाटील यांनी आपला पाठिंबा भाजपला दर्शवला होता. दरम्यान आता 5 मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर येणार, तिथे मेळावा आहे आणि त्यामध्ये अभिजित पाटील त्यांचे आभार व्यक्त करणार आहेत. पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं सध्या सांगतायत, त्यांनी फक्त पाठिंबा दिलेला आहे. मात्र पुढील काळामध्ये निश्चित होईल की त्यांची काय भूमिका आहे. कारण विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जेव्हा आमदार स्वर्गीय भारतनाना भालके होते, तेव्हा त्यांनी भाजपमध्ये यावं आणि 2019ला निवडणूक लढवावी अशी भाजपची खूप इच्छा होती. त्याकरता खूप प्रयत्न झाले होते. मात्र स्वर्गीय भारतनाना भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि तेव्हा भाजपनं मग स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता विठ्ठल सहकारी साखर कारखाना जो आहे, जो भाजपपासून थोडासा दूर राहत होता, तो आता भाजपच्या जवळ जातोय हे मात्र निश्चित.